मी आता येऊन पोचलो आहे हाळीबिडू येथील होयसाळेश्वर मंदिराच्या इथे. आपण हा मंदिराचा परिसर आजूबाजूला पाहू शकता. हा आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियानी प्रोटेक्टेड असं हे मॉन्युमेंट या ठिकाणी आहे आणि हा त्याचा एंट्रन्सचा कॉरिडोर आणि आजूबाजूचा परिसर हा अशा पद्धतीने आहे. तिकडे एक समोर जर आपण बघितलं तर तिकडे एक मोठा लेक आहे. तर तो लेक जेव्हा भरतो त्यावेळी तो एक समुद्रासारखा भासतो. त्याच्यामुळं या हाळीबिडू शहराला आधी द्वार समुद्र असं नाव दिलं होतं. पण त्याच्यानंतर दिल्लीचा सुलतान अल्लाउद्दीन खिलजी याचा मिलिटरी कमांडर मलिक काफूर यानं या मंदिरावरती हल्ले केले व इथलं मंदिर जे आहे ते भग्न केलं. बऱ्याच वेळेला हे तोडून टाकलं. त्याच्यामुळे ही जी पूर्ण सिटी आहे, इथला राजवाडा वगैरे असेल किंवा इथील अजून काही महत्त्वाच्या इमारती असतील तर सर्व इमारती त्याने उद्ध्वस्त केल्या. त्याच्यामुळे उद्ध्वस्त झालेलं गाव म्हणजेच हाळीबिडू असं इथून पुढं या गावाचं नाव हाळीबिडू असं पडलं. या मंदिराच्या बांधकामाला 1121 मध्ये सुरुवात झाली आणि जवळपास 190 वर्षांनी हे मंदिर पूर्णत्वाला आलं. तर इथे सर्वात महत्त्वाचं म्हणजे होयसळ जे राजसत्ता आहे तर त्याचा राजा विष्णुवर्धन याने या मंदिराच्या बांधकामाला सुरुवात केली आणि बाकीच्या पुढच्या पिढ्यांनी ही मंदिर कंप्लीट करत गेले. तर सुरुवातीलाच आपण एक सुंदर शिल्प असं गणरायाचं आपण बघू शकतोय. गणेशाची ही मूर्ती आहे, किती सुंदर अशा पद्धतीची ही केलेली आहे. तर अशा पद्धतीचं सुरुवातीलाच गणेशाचं शिल्प आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. आता हे जे शिल्प तुम्ही माझ्यासमोर बघताय हे इथलं अतिशय महत्त्वाचं शिल्प आहे आणि हे शिल्प पहिला होयसळ राजा जो सळा असं त्याचं नाव होतं, तर त्या राजाचं शिल्प आहे. त्या राजाने एकदा सिंहाबरोबर युद्ध केलं होतं. तर त्या सिंहाचा युद्धाबरोबरचं हे जे शिल्प आहे हे प्रत्येक इथल्या मंदिरांमध्ये अशा पद्धतीनं करून ठेवलेलं आहे. तर हेच शिल्प असं वैशिष्ट्यपूर्ण शिल्प आपल्यासमोर आपण बघू शकतो. हे समोर मंदिराचा आपण प्रवेशद्वार बघू शकतो. हे खरं म्हणजे एक ट्विन टेम्पल अशा पद्धतीचं स्ट्रक्चर आहे. यातील पहिलं जे महत्त्वाचं मंदिर आहे हे होयसाळेश्वर, हे राजासाठी बांधलं गेलं होतं आणि राणीसाठी हे जे दुसरं मंदिर या ठिकाणी दिसतंय ते शांतालेश्वर मंदिर आहे. तर अशा पद्धतीचं हे दुसरं मंदिर आहे. तर हे एकाच चबुतऱ्यावरती बांधकाम करण्यात आलेलं असं हे ट्विन टेम्पल आहे. तर ह्याला स्टार शेपमध्ये याचं रचना केलेली आहे आणि ह्याला जवळपास 64 असे या ठिकाणी कॉर्नर्स आहेत. तर असं हे होयसाळेश्वर आणि शांतालेश्वर मंदिर. पायऱ्यावर चढून आल्यावर बाह्य भागावरची ही आपण कलाकुसर या ठिकाणी बघू शकतोय. हे अशा पद्धतीनं स्टार शेपमध्ये मंदिर घडवण्यात आलेलं आहे. तर आपण याच्या बॉटमपासून हे मंदिर कसं काय बनवलेलं आहे ते आपण थोडंसं बघून घेऊया. तर याच्या ठिकाणी जर आपण बघितलं तर ही या ठिकाणी सर्व हत्तीची शिल्प अशी या पद्धतीने कोरण्यात आलेली आहेत आणि इथे सांगण्यात येतं की यातला कुठलाही एक हत्ती दुसऱ्यासारखा नाही. त्यामुळे हा प्रत्येक हत्ती एक वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी घडवण्यात आलेला आहे. तर हत्ती हा इथं बॉटमला ठेवलेला आहे. याचं कारण हत्ती हा ताकदीचं प्रतीक आहे. त्याच्यामुळे हा पूर्ण मंदिराचा भार हत्तीने उचलावा. तर अशा पद्धतीनं हे हत्तींना या ठिकाणी मंदिराच्या सर्वात खालच्या थराला स्थान देण्यात आले. त्याच्याचबरोबर या ठिकाणी हे सिंहाचं शिल्प आहे हे आपण या ठिकाणी बघू शकतो. हे पूर्ण अशा पद्धतीने या ठिकाणी ही रचना केलेली आहे. याचबरोबर गतिमानतेचं प्रतीक म्हणून या ठिकाणी घोड्याची शिल्प आपल्याला बघायला मिळतात. पूर्ण या तिसऱ्या थरावरती घोड्याची शिल्प या ठिकाणी कोरण्यात आली आहेत. म्हणजेच स्थैर्य, त्याच्यानंतर शौर्य आणि स्पीड, वेग अशी 3 प्रतीकं याच्या ठिकाणी कोरलेली आपल्याला दिसून येतात. आता आपण इथली काही महत्त्वाची शिल्प बघूया. सगळ्यात महत्त्वाचं शिल्प म्हणजे हे आहे उमा महेश्वराचं शिल्प. याच्या ठिकाणी जर आपण बघितलं तर
शंकराच्या हातामध्ये जी रुद्राक्षाची माळ वगैरे आपण त्या ठिकाणी बघू शकतो. अजून एक महत्त्वाचं शिल्प म्हणजे रावणानं हा जो कैलास पर्वत आपल्या डोक्यावरती उचललेला आहे, तर त्याचं हे शिल्प. हेच शिल्प आपल्याला कैलास लेणी आहेत, तर त्या ठिकाणी कैलास मंदिर, तर तिथंसुद्धा आपल्याला अशा पद्धतीचं बघायला मिळतं. तर ह्याच्यामध्ये कैलास पर्वताची सुद्धा डिटेलिंग आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. सर्वात वरती उमा महेश्वर बसलेले आहेत, तर हे सुद्धा या ठिकाणी दाखवलेलं आले. आणि पर्वतावरचे वेगवेगळे झाडं, पक्षी, इतर लोक, काही लोक पर्वतावरती चढताना वगैरे एवढं सुद्धा त्यांनी डिटेलमध्ये त्या काळी या ठिकाणी कोरून ठेवलेलं आहे. या ठिकाणी हा जो 10 तोंडी असलेला रावण आहे, आणि त्याच्याबरोबर त्यानं उपसलेली तलवारसुद्धा आपण त्याच्या हातामध्ये बघू शकतो. याच्याच बाजूला हे उमामहेश्वराचं नंदीवरती बसलेलं असं हे अजून एक सुंदर असं शिल्प. या ठिकाणी शंकर आणि विष्णूचं हे शिल्प आपल्याला दिसून येतं. आपल्या डावीकडे जे आहे ते विष्णूचं शिल्प आहे, की ज्याच्या हातामध्ये शंख आणि चक्र अशा पद्धतीने बघायला मिळतं. आणि दुसरं जे आहे ते शंकराचं शिल्प आहे, की ज्याच्यामध्ये डमरू आणि त्रिशूळ आपल्याला त्यामुळे पाहायला मिळते. या शिल्पांमध्ये वेगवेगळ्या केशभूषा केलेल्या महिला आपण या ठिकाणी बघू शकतोय. प्रत्येकाची केशभूषा ही वेगळ्या पद्धतीने दाखवण्यात आलेली आहे. हे इथलं अजून एक वैशिष्ट्यपूर्ण असं शिल्प आहे मृदुंग वादनाचं. या ठिकाणी जो आपण हातात घेतलेला मृदुंग आहे, तर त्याचं दगडामध्ये कोरलेल्या त्याच्या ज्या दोऱ्या असतात त्यासुद्धा अतिशय डिटेलमध्ये यांनी हे दाखवलेलं आहे. तर हे अशा पद्धतीचं मृदुंग वादनाचं शिल्प. ही सुद्धा वैशिष्ट्यपूर्ण शिल्प खूप सुंदर आहेत, अगदी बघण्यासारखी आहेत. तर ह्याच्यामध्ये आपण तिची वेशभूषा बघू शकतोय. तर तिचे अलंकार वगैरे किती बारकाईने कोरून ठेवलेले आहेत, तर हे सुद्धा आपण या ठिकाणी बघू शकतो. कालीमातेने रक्तबीजाचा वध केला, तर त्याचं हे अतिशय डिटेल असं शिल्प आपण बघू शकतो. याचबरोबर हे ब्रह्मा विष्णू महेशाचं शिल्प, त्याचबरोबर विष्णूचं हे स्वतंत्र शिल्प आणि शंकराचं शिल्प. हे भगवान शंकर गजासुराचा वध करतानाचं हे एक शिल्प आहे. ह्याच्याबरोबर बाकीचे वेताळ वगैरे पण आपण त्यामध्ये बघू शकतो. याचबरोबर हे उमामहेश्वराचं अजून एक शिल्प बघा, किती सुंदर त्यांनी या ठिकाणी हे कोरून ठेवलेलं आहे. याचे जे बारकावे आहेत हे खरंच बघण्यासारखे आहेत. अलंकार वगैरे त्यांनी कशा पद्धतीने इथे दाखवलेले आहेत, तर ते आपण यामध्ये बघू शकतो. याचबरोबर हे एक वैशिष्ट्यपूर्ण असं एक शिल्प दिसतं या ठिकाणी. हे अर्जुनाचं शिल्प आहे. यामध्ये अर्जुनाने पक्षाच्या डोळ्यावरती धनुष्यबाण रोखल्याचं या अशा पद्धतीनं एक शिल्प या ठिकाणी कोरून ठेवलेलं आहे. आपण या ठिकाणी हा पक्षी सुद्धा बघू शकतो सर्वात वरती. हे विष्णूचं वराह अवतारातील असं एक शिल्प आहे. विष्णूने हिरण्याक्ष म्हणून जो एक असुर होता, तर त्याचा वध केल्याचं हे या शिल्पामध्ये दाखवण्यात आलंय. ते आपण या ठिकाणी बघू शकतो. विष्णूचं वराह अवतारातील हे शिल्प.
या शिल्पामध्ये आपल्याला महाभारतातील एक युद्धप्रसंग आपल्याला बघायला मिळतो. त्याचबरोबर महाभारतातील हा जो चक्रव्यूह आहे, तर या चक्रव्यूहाचं सुद्धा शिल्प हे ते या ठिकाणी कोरून ठेवलेलं आहे. हे आपण या ठिकाणी बघू शकतो अगदी जवळून. हे शिवतांडव नृत्य करतानाचं हे शिल्प आपण या ठिकाणी बघू शकतो. किती कलात्मकतेने हे शिल्प घडवण्यात आले. त्याचबरोबर हातामध्ये एक कवटीसुद्धा पकडलेली शंकरानं आपल्याला दिसते. हे हिरण्यकश्यपूचा वध करताना नरसिंह आपल्याला या शिल्पामध्ये दिसतो. अशा पद्धतीने असंख्य अशा कहाण्या इथे शिल्परूपाने इथे कोरून ठेवलेल्या आहेत. तर हे आपण या ठिकाणी बघू शकतो. या शिल्पांची डिटेल्स आपण बघून खरंच खूप अवाक होतो, थक्क होतो. अशा पद्धतीने प्रत्येक भिंतीवरती अशा पद्धतीने ही शिल्प कोरण्यात आलेली आहे आणि प्रत्येक शिल्पामध्ये एक वेगळी कहाणी आहे. यातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचे हावभाव आपण बघू शकतो स्पष्टपणे. हे बघा, हे नृत्य करतानाची महिला वगैरे ही कशा पद्धतीने त्यांनी सुंदर अशा पद्धतीची ही शिल्प घडवलेली आहेत. जिकडं जिकडं आपण कॅमेरा फिरवू तिकडे तिकडे अशा पद्धतीची सुंदर शिल्पच बघायला आपल्याला मिळतात. एखाद्याला अशा सुंदर शिल्पांचा विध्वंस कसं करावं वाटलं असेल हे बघूनच मला आश्चर्य वाटतं की माणूस इतक्या खालच्या थराला सुद्धा जाऊ शकतो की एखाद्यानं घडवलेली ही सुंदर कलाकृती तोडण्याचं त्याच्यामध्ये धैर्य येतं. पण ते धैर्य नक्की कुठून येतं हे आपण विचार करू शकत नाही. असं हे आहे. किती कष्ट घ्यावे लागले असतील अशा पद्धतीचं एक एक शिल्प घडवताना, किती वेळ त्यांचा खर्च झाला असेल अशा पद्धतीची शिल्प घडवताना, याचा आपण फक्त विचारच करू शकतो. किती आणि काय काय बघावं असा मला प्रश्न पडला इथे येऊन. कारण इथले शिल्प संपत नाहीत. एक एक भिंत जशी मी पार करून जातोय पुढं तशी नवनवीन शिल्प मला बघायला मिळत आहेत. Comes in the form of Krishna to protect the five brothers. Was in further place, they came to his kingdom to protect the five brothers. And five brothers had different skills. First one, his name is Dharma. He is always telling truth. He never tell lies in his whole life. Okay. Second one. हे अजून एक नरसिंहाचं शिल्प. होयसाळांचं कुलदैवत हे नरसिंह असल्यामुळे या पूर्ण मंदिरामध्ये जवळपास 14 वेळेला या अशा पद्धतीनं नरसिंहाचं शिल्प जे आहे ते कोरून ठेवण्यात आलेलं आहे. 14 वेळा रिपीट करण्यात आले हे शिल्प. इथलं अजून एक वैशिष्ट्यपूर्ण शिल्प म्हणजे हे दर्पण सुंदरीचं. याच्यामध्ये आपण एक महिला आरशामध्ये बघत असतानाचं हे शिल्प आपण या ठिकाणी बघू शकतो. बघा किती सुंदर हे शिल्प करून ठेवलं या ठिकाणी, दर्पण सुंदरी. हे इथलं एक अजून एक महत्त्वाचं असं एक शिल्प आहे. याच्यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश आपण बघू शकतोय. माझ्या डाव्या बाजूला आपल्याला ब्रह्माचं चित्र शिल्प आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. दाढी असलेला ब्रह्मा हे असं या ठिकाणी शिल्प आहे. त्याच्यानंतर हे महेश आहे, पण खरं म्हणजे या ठिकाणी विष्णूचं शिल्प असतं. पण हे शिवमंदिर असल्यामुळे इथे शंकराला जे शिल्प आहे ते मध्यभागी ठेवण्यात आलेलं आहे आणि त्याच्यानंतर हे जे विष्णूचं शिल्प या ठिकाणी आपण बघू शकतो. आता आपण मंदिराच्या अंतर्भागात प्रवेश करूया. तर सुरुवातीलाच आपल्याला हे द्वारपाल या ठिकाणी दिसतात. तर या ठिकाणी हा पहिला द्वारपाल म्हणजे नंदी आणि हा दुसरा द्वारपाल म्हणजे भृंगी. आपण जेव्हा विष्णू मंदिरात जातो त्या ठिकाणी आपल्याला जय विजय हे द्वारपाल दिसतात, पण हे शिवमंदिर असल्यामुळे या ठिकाणी हे नंदी आणि भृंगी असं हे द्वारपाल या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील. त्याबरोबर एंट्रन्सला वरती आपल्याला तोरणसुद्धा बघायला मिळतं. या ठिकाणी हे आपण अशा पद्धतीचं तोरण बघू शकतो.
तर हा आहे मंदिराचा एंट्रन्स. मंदिराच्या आतमध्ये आपण आलेलो आहोत. तर हे मंदिर 108 खांबांवरती त्याने आधार घेतलेला आहे आणि प्रत्येक खांब हा वैशिष्ट्यपूर्ण अशा पद्धतीचा आहे. तर हे जे प्रत्येक खांब आहेत ते एकाच शिळेमध्ये बांधण्यात आलेले नसून इंटरलॉकिंग सिस्टीम या ठिकाणी वापरण्यात आलेली आहे. तर याचे 5 भाग आहेत आणि 5 भागांमध्ये ते एकमेकांना जोडण्यात आले. त्यामुळे या प्रत्येक कॉलमला पंचशिळा कॉलम अशा पद्धतीचं या ठिकाणी म्हटलं जातं. आता हा कॉलम जर आपण या ठिकाणी बघितलात तर लेथ मशीनने अगदी कोरावा घासून त्याला स्मूथ करण्यात यावं, तर अशा पद्धतीचा हा कॉलम आपण या ठिकाणी बघू शकतो. अशा पद्धतीचे सुंदर असे कॉलम आपण या ठिकाणी बघू शकतो. त्याचबरोबरचे मेन मंदिरातील गर्भगृह आहे, तर त्याचे हे द्वारपाल आपण या ठिकाणी बघू शकतो. तर हे आहे शिवमंदिर. हा आहे इथला मंदिराचा रंगमंडप आणि हा आहे रंगमंच. तर ही जागा खास करून नृत्य सादर करण्यासाठी शंकरासमोर वगैरे, तर अशा पद्धतीने हा रंगमंच या ठिकाणी स्थापित केलेला आहे. आणि समोर शंकराची पिंड पण आपण बघू शकतो. या मंदिरातलं प्रमुख आकर्षण म्हणजे हा नंदी आहे आणि हा नंदी 8 फूट उंचीचा आहे. हा भारतातील सर्वात उंच नंदींपैकी एक आहे. हा नंदी एकाच दगडामध्ये घडवण्यात आलेला आहे. या नंदीचे अलंकार वगैरे कशा पद्धतीने दाखवलेत हे आपण या ठिकाणी बघू शकतो. अतिशय डिटेल वर्क या ठिकाणी केलेला आहे. तर अशा पद्धतीने भारतातला हा सर्वात उंच असा 7वा असा हा नंदी आहे. पहिला जो नंदी आहे तो आंध्र प्रदेशमधलं लेपाक्षी टेम्पल आपल्याला ऐकून माहिती असेल, तर त्या ठिकाणचा नंदी हा सर्वात उंच असा भारतातला मानला जातो. आणि त्याचबरोबर दुसरा जो आहे तो तंजावरचं जे मंदिर आहे, तर बृहदेश्वर मंदिर, तर त्या बृहदेश्वर मंदिरमध्ये सर्वात उंच असा दुसरा नंदी त्या ठिकाणी ठेवलेला आहे. तर हा 8 फूट उंचीचा असा सुंदर असा नंदी. या मंदिर परिसरामध्ये अशा पद्धतीचे दुसऱ्या एका मंदिराचे भग्नावशेष या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत. बघून खूप वाईट वाटतं, पण आता इतिहासात जे झालं ते झालं. पण आता आपल्यावरती अशी जबाबदारी आहे की अशा पद्धतीची जी आपली मंदिरं आहेत ती इथून पुढे पडता कामा नयेत. त्याच्यामुळे आपल्याला ते जबाबदारी घ्यावीच लागेल आणि अशा मंदिराचं जतन आणि संरक्षण हे आपल्याला करावंच लागेल. हे अशा पद्धतीचे भग्नावशेष आपण या ठिकाणी बघू शकतो. हे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियानेच अशा पद्धतीचे भग्नावशेष या ठिकाणी ठेवलेले आहेत. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण हाळेबीडूचं हे होयसळेश्वर मंदिर बघितलं. तर खरंच खूप छान वाटलं मला या ठिकाणी येऊन आणि खूप अभिमान वाटतो आपल्या संस्कृतीचा. त्याचबरोबर आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी एवढी मेहनत करून अशा पद्धतीची जी मंदिरे उभा केलेली आहेत, तर ते बघितल्यानंतर खूप अभिमान वाटतो खरंच. त्यामुळे आता आपलीच ही जबाबदारी आहे की अशा पद्धतीची ही जी जुनी पुरातन मंदिरं आहेत किंवा स्मारक असतील, तर त्यांचं जतन करणं, त्यांची काळजी घेणं आणि अशा मंदिरांना आपण भेट देणं. त्यामुळेच अशा मंदिरांचं जतन संवर्धन होऊन ते भावी काळासाठी आपल्याला मंदिरं दाखवता येतील आणि ती जशी आत्ता सध्या या कंडिशनमध्ये आहेत त्या कंडिशनमध्ये तरी किमान राहतील. त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा तुमची पुढची जी ट्रिप आहे ती हाळेबीडूला नक्की प्लॅन करा. तुम्हाला इथं आल्यानंतर खूप छान वाटेल, त्याचबरोबर स्वतःचा अभिमानसुद्धा वाटेल.